प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सुरेखा गव्हाणे संस्कृत सिम्फनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। या अगोदर आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे संस्कृतचे BMS साठी भाग बघितले। आज आपण पार्ट 4 मध्ये उपसर्ग घेणार आहोत। उपसर्ग हा प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये येणार आहे। प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये एसक्यू साठी 5 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न असणार आहे। प्रश्न असा असेल की उपसर्ग हा स्ववाक्येषु योजयेत। मग उपसर्ग कोणते आहेत तर प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दुर, वि, आंग, नि, अपि, अधि, अति, सु, उत, अभि, प्रति, परि, उप असे तुम्हाला एकूण 22 उपसर्ग आहेत। परंतु हे उपसर्ग सगळे पाठ तुम्ही करायचेच आहेत। उपसर्ग पाठ करणं म्हणजे उपसर्ग वाक्यामध्ये उपयोग करणं। वाक्यामध्ये उपसर्ग घेत असताना त्याच्यासोबत तुम्हाला धातू उपयोग करावा लागतो। आतापर्यंत विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये जे उपसर्ग येऊन गेलेत आणि जे महत्त्वाचे आहेत ते उपसर्ग आहेत प्र, परा, सम, अनु, निस, निर, दुस, वि, आंग, अधि, प्रति, परि, उप। आपण त्याचे वाक्य बघूया। परीक्षेमध्ये जर प्र हा तुम्हाला उपसर्ग आला तर तुम्ही वाक्य लिहायचं आहे की गंगा हिमालयात प्रभवती। जर तुम्हाला परा शब्द आला तर सैनिकः शत्रू पराजयते, सैनिकांपासून शत्रू पराजित झाले। सम जर उपसर्ग आला तर रामः रावणं संहरति। त्याच्यानंतर जर तुम्हाला अनु हा उपसर्ग आला तर पुत्रः पितरं अनुकरोति, मुलगा वडिलांचे अनुकरण करतो। निस हा जर उपसर्ग आला तर सर्पः बिलात निस्सरति, असं तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे। निर हा शब्द झाला तर बालकः विद्यालयात निर्गच्छति। दुस हा शब्द जर आला तर स्वभावः दुस्त्याज्य भवति, स्वभाव हा दुस्त्याज्य आहे म्हणजे स्वभाव बदलू शकत नाही। वि हा उपसर्ग आला तर उद्याने जनाः विहरन्ति, बागेत लोक फिरतात। त्याच्यानंतर आंग हा जर उपसर्ग आला, आंग मध्ये हा ग जो आहे हा तुम्हाला घ्यायचा नसतो, आ फक्त घ्यायचा असतो। तर वाक्य होईल तुमचा सर्वदा धर्मम आचरेत। त्याच्यानंतर अधि हा उपसर्ग जर आला तर विद्वान सर्वत्र अधिराजते। त्यानंतर प्रति हा जर उपसर्ग आला तर प्रतिसाठी तुम्ही वाक्य करायचं आहे की बालकः प्रश्नस्य उत्तरं प्रति ददाति। त्यानंतर किंवा प्रति वदति। नंतर परि जर उपसर्ग आला तर तुम्ही वाक्य करायचं आहे की सह दुर्गुणं परिहरति, सह दुर्गुणं परिहरति। आणि शेवटचा जर उप हा उपसर्ग आला तर त्यासाठी तुम्ही वाक्य करायचे नृपः सिंहासनस्य उपविशति, नृपः सिंहासनस्य उपविशति, उपविशति म्हणजे वर बसणे। अशा पद्धतीने तुम्ही 22 उपसर्ग आहेत, त्यातले विशिष्ट असे उपसर्ग मी घेतले जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। तर तुम्ही ते उपसर्ग पाठ करा आणि परीक्षेत जो 5 मार्क त्याला अपेक्षित आहे ते 5 पैकी 5 गुण तुम्ही मिळवा। तुम्हाला माझ्या शुभेच्छा आणि मी इथे हा व्हिडिओ थांबवते। ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।